आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या। महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट। पुणे, सातारा, रायगडला रेड अलर्ट, तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। पुण्याच्या खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुठा नदीपात्रात पाणी साचायला सुरुवात। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। डेक्कन नदीपात्रातील भिडे पूल पाण्याखाली। पुलावरील वाहतूक बंद। दुकानांमध्ये पाणी शिरलं। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली। धुळ्यातील विंचूर गावाजवळील संगमेश्वर मंदिर पाण्याखाली। मागील 2 दिवसांपासून विंचूर परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे बोरी नदीला पूर। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला। 6 नंबरच्या स्वयंचलित दरवाजातून 14,000 क्युसेकनं भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू। मुंबईला पाणी पुरवठा करणारा अप्पर वैतरणा धरण ओव्हरफ्लो। धरणाच्या 5 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदीला पूर। चांगतपुरी गावातील नदीला पूर आल्यानं पाणी लोकांच्या घरात शिरलं। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंजरा नदीला पूर। सोयगाव तालुक्यातही मुसळधार पाऊस। शेती पिकांचं अतोनात नुकसान। संभाजीनगरात झालेल्या मुसळधार पावसाचा पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या ताफ्याला फटका। सोयगाव तालुक्यातल्या मुरडेश्वर परिसरातील नदीला पूर आल्यानं सत्तारांचा ताफा वेगळ्या मार्गाने वळवला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब। पावसामुळे आगळगाव परिसराच्या चांदणी नदी पुलावर पाणी। पुलाची उंची कमी असल्यानं मांडेगाव, देवळाली, आरसोली गावांचा संपर्क तुटला। परभणीच्या जिंतूरमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे नदी नाल्यांना पूर। 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला। भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस। धुसाळामधील जिल्हा परिषद शाळेत पाणी साचलं। नंदुरबार जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। रोगामुळे केळी उत्पादन आर्थिक संकटात। उत्पादनात घट होण्याची देखील शक्यता। शिवसेनेच्या युवा सेनेकडून सांताक्रूजमध्ये दहीहंडी सरावाचं आयोजन। राहुल कनाल यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन। आमदार प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं दहीहंडी उत्सवाचं आयोजन। मुंबईतील मागाठाणे परिसरात दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू। मुंबईतील 3 रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी कामांमुळे रेल्वेचा मेगा ब्लॉक। सोनं आणि चांदीच्या दरात वाढ। सोन्याचे दर 73,000 तर चांदीचे 87,000 दिवाळीत आणखी भाव वाढण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर। लखपती दिदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार। बचत गटाच्या महिलांशी मोदी संवाद साधणार। मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही। निमंत्रण नसल्यानं मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। परप्रांतीयांची चारित्र्य पडताळणी करा। राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची सरकारकडे मागणी। सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा। मराठवाडा स्तरीय शिक्षक संवाद मेळाव्यासाठी दुपारी 12 वाजता परभणीत दाखल होणार। आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। दुपारी 2 वाजता सिल्लोड तर सायंकाळी 6 वाजता संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघात कार्यक्रमाचं आयोजन। कोल्हापूरमध्ये आज समरजित घाटगे आणि सतेज पाटील यांची भेट होण्याची शक्यता। समरजित घाटगेंनी भाजपला सोडून शरद पवार गटात प्रवेश करण्याची भूमिका घेतल्यानंतर कोल्हापुरातील राजकीय हालचालींना वेग। विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी। सूत्रांची माहिती तर मुंबईत शिवसेना मोठा भाऊ असेल। पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर मवियातील 3 पक्षांचा दावा। रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी। सूत्रांची माहिती। गडकरींनी देशात अनेक महामार्ग चांगले बनवले, मात्र मुंबई गोवा महामार्गासाठी खूप वेळ लागला। रामदास आठवलेंचा टोला। ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित जरांगेंच्या भेटीला। बदामराव पंडित बीडच्या गेवराईमधून विधानसभेसाठी इच्छुक। 2026 मध्ये देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल। नक्षलवादावर अंतिम हल्ला करण्याची वेळ आली आहे। छत्तीसगडमधील बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा यांचं विधान।
नेपाळ बस दुर्घटनेतील 28 जणांवर शोकाकुल वातावरणात जळगाव जिल्ह्यात रात्री 12 वाजता अंत्यसंस्कार. जळगावच्या वरणगाव तळवेल परिसरातील भाविकांचा नेपाळमध्ये मृत्यू. तापी नदीपात्रातून गुजरात राज्यात होणाऱ्या वाळू उपशाविरोधात आमशा पाडवी आक्रमक. आमशा पाडवी यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. नाशिक जिल्ह्यातल्या मोरपिंपळगावच्या बोरीची वाडीमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. महिला 5 दिवसांपासून बेपत्ता होती. धाराशिवच्या भूममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. 5 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप. प्रकृती बिघडल्यानं मुलीवर उपचार सुरू. बदलापूरच्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात मविया आक्रमक. टेंभुर्णीत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त. नंदुरबारमध्ये बदलापूर घटनेप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्या, ठाकरे गटाची मागणी. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुरवस्था. महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करा. शरद पवार गटाकडून रास्ता रोको आंदोलन. विजयकुमार गावित यांच्याकडून नंदुरबार शहरातील विकास कामांचा आढावा. शहरातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, भूमिगत गटारी, रस्ते, वीज यासारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी आढावा घेतला.